नमस्कार, मी सुनीता गाडीवडर. आज मी बनवते ऑर्डरसाठी डिंक लाडू. त्यासाठी सगळ्यात पहिला काजू, बदाम, खारीक, मखाना, सुकं खोबरं, तीळ, खसखस, डिंक बारीक करून घेतले मिक्सरमधून. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, गूळ घेतले. छान असं खमंग मी साजूक तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे सगळं पदार्थ. त्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेतले ते. तर हे ऑर्डर होतं आपलं पुण्यातलं कोंढवामधून ऑर्डर होतं एका ताईचं 2 किलो डिंक लाडूचं. तर घरगुती चांगलं शुद्ध आणि स्वच्छ हे सगळं व्यवस्थित पाळून आपण हे छान बनवत आहे. तुम्हाला देखील असंच काही ऑर्डर करायचं असेल, मी पुण्यातून आहे, कात्रज गुजरवाडी फाटा इथून सगळीकडे आम्ही ऑर्डर पोहोचवतोय. ज्यांना कुणाला ऑर्डर म्हणजे लाडू हवे, आता थंडी सुरू झाली म्हटल्यावर आपलं सगळ्यांनाच गरज असते. त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. कुठं पण असू दे, महाराष्ट्राचं बाहेर, कुठं बाहेर वगैरे सगळीकडे आपण पोहोचवतोय. तर असं छान बघू शकता की ते खमंग आपण गव्हाचं पीठसुद्धा भाजून घेतले. सगळं वस्तू मी छान बारीक करून घेतले आणि तूप टाकून गूळ वितळून घेतलं आणि आता लाडू बी वळून घेतले. लाडू वळून झाल्यावर 1 तास मी हवेला ठेवली होती आणि त्यानंतर आम्ही डब्यात पॅक केलं. कारण ते लाडू कमीत कमी 2 ते 2.5 महिना आरामात टिकतात, म्हणून थोडं हवेला वगैरे ठेवलं छान टिकतात म्हणून. चला तर धन्यवाद. दिलेल्या नंबरवर तुम्हाला देखील हवे असेल तर व्हॉट्सअप करू शकता दादांनो, ताईंनो, बहिणींनो.